रात्रीचे आता 10:30 वाजलेले आहे. खेडेगावामध्ये दिवसभर शेतामध्ये काम करतात, त्यामुळे लवकर माणसं झोपतात. पण आमच्या इथं लग्न असल्यामुळे तिकडे खूप धामधूम चालू आहे. पाणी आलेलं आहे, त्यामुळे मी टाकी भरण्यासाठी घरी आलेली आहे. दादांनी मोटर लावून दिली आणि आपल्याला काम करायला पाणी लागतं, त्यामुळे टाकी भरणं चाललेली आहे. आणि जे जे जागी असतील ते पण पाणी भरताय का, तर आता रात्रीचे 10:30 पावणे 11 झाले असतील बहुतेक. नक्की टाईम मी पण बघितला नाही. आणि बाहेर तुम्हाला अंधार दिसलेला असेल का, तर खेडेगावामध्ये लाईटी पण नसतात जागोजागी. कुठेतरी लाईट असते, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. आपल्या दारापुढं पण आपण लाईट नाही लावलेला. त्याचं बटनच मला माहिती नाही दादानी कोणतं बटन ठेवलेलं आहे रे. मला वाटतं वरती आहे त्याचं, मलाच माहिती नाही कुठं बटन आहे, त्यामुळे अंधार आहे. चला, आपली टाकी भरून होती तोपर्यंत थोडेफार चहा पाण्याचे संध्याकाळचे भांडे आहे ते मी घासून घेते. अजून मला हातावरती मेहंदी पण लावायची आहे. कोण मी घेऊन आलेली आहे. 2 दिवस झाले मेहंद्याच काढण्याचं काम चाललेलं आहे. पण मी लवकर झोपते डोळ्यांमुळं, म्हणजे झोप तर नाही लागत, पण डोळ्यांमुळं मी तिकडं थांबलीच नाही. त्यामुळे माझी मेहंदी राहिलेली आहे. माझ्या जाऊबाईंनी मला मेहंदीचा कोन दिला की तू मेहंदी काढून घे. मला आता जशी जमेल तशीच मी मेहंदी काढून घेते. सर्व पाहुणे तिकडं झोपलेले आहे का, तर इथं एवढी जागा आहे, पण आपलं एवढं आतरून नाही. आणि तिथं कसं मोठे मोठे घरं आहे, त्यामुळे तिकडंच आहे सर्व. चला, घेते टाकी भरून. चहा पाण्याची भांडी ती पण घासून घेते आणि त्याच्यानंतर मेहंदी काढते. मेकअप तर मी काही केलेला नाही आहे बघा. मला प्लकिंग करायची होती, त्याला पण मला वेळ नाही का, तर आपल्या घराची पण कामं चालू आहे. होती हातून पण निघाली. एवढी टाकी मी एकटी धुत होती का? धुत नव्हती का? जेव्हा आपण पाणी भरायचं तेव्हा. किती हजारची? जेव्हा पुण्याला होतो तेव्हा मी ही टाकी धुत होती, तेव्हा 15 दिवसातून पाणी येत होतं. 1000 लिटर नाही. मला याची घाण पटतं का? मी माझ्या हाताने धुवून तेव्हाच राहील. अर्धी घाण तशी पाहिजे टाकीला. ते जे खाली टिपाळा आहे ते पण पुण्याला होते, ते पण आम्ही आणलेले आहे. ते टिपाळ पण मी माझ्या हाताने धुणार आहे. अजून पाहिजे तुला? खाऊ पाहिजे? असं खाऊ खायला येतो का? मग आम्ही गेल्यावर कोण देईन तुला खाऊ? श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. हा जो व्हिडिओ आहे हा लग्नाच्या दिवसचा, म्हणजे 10 तारखेचा व्हिडिओ आहे बरं का ताईंना. तुमच्यापर्यंत यायला खूप उशीर झालेला आहे का, तर आपल्या घराची कामंसुद्धा चालू आहे. व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला जसा मला वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ टाकत आहे. तरीसुद्धा तुम्ही एवढं भरभरून प्रेम देता आणि छान छान कमेंट करता, त्याबद्दल सर्वांची मनापासून खूप खूप आभारी आहे. जेंट्स लोकांसाठी 4 व्हीलर केलेल्या होत्या, लेडीजसाठी बस केलेली होती. जी आमची नवरीबाई आहे ती कालच गेलेली होती. तिच्यासोबत तिची मामी, तिची आत्या म्हणजेच माझी ननदबाई, 2 नंबरची जाऊबाई आणि बऱ्याच पाहुण्या गेलेल्या होत्या. मलासुद्धा सकाळी लवकर निघायचे होते, 7:30लाच, का तर आपलं लग्न जे आहे ते वेळेवर लागणारं होतं. तरी पण खूप उशीर झालेला होता. बसमध्ये ज्या आहेत त्या सर्व माझ्या जाऊ, नंदा, सुना, सर्व फॅमिली जी आहे ती आमची घरचीच फॅमिली आहे. कार्यालयामध्ये गेल्यावर लगेच आम्ही चहा घेतला, कारण तिथं नाश्त्याची सोयसुद्धा होती. फोटोशूट केले. लग्न लागायची वेळसुद्धा झालेली होती. नवरदेव मांडवामध्ये आल्यावर
माझ्या ज्या 2 नंबरच्या जाऊबाई आहे त्यांनी नवरदेवाला ओवाळून घेतलं. तुमच्याकडे सुद्धा नवरदेव ओवाळायची अशी पद्धत आहे का? तसं तर जेवढ्या आम्ही जावा आहे तेवढ्या नवरदेवाला ओवाळतात, पण आपल्या लग्नाला वेळ झालेला होता आणि लग्न हे मुहूर्तावर म्हणजे जी वेळ होती त्या वेळेवर लावायचं होतं. छान एका बाजूला रुखवतसुद्धा मांडलेलं होतं. मी रुखवत बघत होते काय काय आहे ते. माझ्यासारखं रुखवत बघायला कोणाकोणाला आवडतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. लग्न लागल्यानंतर सर्वांच्या छान अशा इकडं गप्पासुद्धा चाललेल्या होत्या. सगळे जे काही पाहुणे आहे ते आपापल्या रिलेटिव्हसोबत छान गप्पा मारत होते. दुसरीकडे नवरदेव नवरीचे फोटोशूटसुद्धा चालू होते. लग्न लागल्यावर सुलग्न आणि फोटो काढायची सर्वांना खूप घाई झाली होती. का तर जे लांबचे पाहुणे असतात ते लग्न लागलं की जेवण करतात, सुलग्न लावतात आणि आपापल्या मार्गाला जायला निघतात. त्यामुळे सर्वांची खूप घाई गडबड चाललेली होती. दुसरीकडे हॉलमध्ये जेवणाचा कार्यक्रमसुद्धा चालू झालेला होता. सुलग्न लावण्याची तुमच्याकडे पण पद्धत आहे का? अशी पद्धत माझ्या सासरच्या भागामध्ये आहे, पण माहेरच्या भागामध्ये अशी पद्धत नाही. जेवणाचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये डेकोरेशनसुद्धा खूप छान केलेले होते. बऱ्याच लोकांना एकादशी असल्यामुळे फराळाचं सुद्धा होतं. जेवणाचे पदार्थ तर एवढे होते की सांगायलाच नको. अंजीरचा शिरा तर खूपच छान झालेला होता. सर्वांना असं वाटत होतं काय खाऊ आणि काय नको. एवढे सारे पदार्थ बघून मला सुद्धा कन्फ्यूज झाले. माझी सून आणि मी आम्ही दोघींनी मिळून ताट वाढून घेतलेलं आहे. 2 नंबरच्या दीराची सून म्हणजेच माझ्या पुतण्याची मिसेस माझी सून. जिथं ज्यांना जागा मिळेल तिथं ताट घेऊन सर्व पाहुणे जेवण करत होते. काही पाहुणे खालीसुद्धा बसलेली होती, काही टेबलवरती बसलेली होती. जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं आम्ही बसत होतो. जेवण करत असताना आम्ही एका जागेवरती जेवण केले नाही बरं का ताईंनो. खूप साऱ्या जागा बदललेल्या आहे. कारण काय होतं ना, आपले जे रिलेटिव्ह असतात ते दिसले की ते लगेच आवाज देतात. त्यामुळे यांच्याकडून तिकडं त्यांच्याकडून तिकडं असंच आमचं चाललेलं होतं. जेवण झाल्यावर लगेच आम्ही लग्न मंडपाच्या हॉलमध्ये आलो. तिथे सुद्धा बरेच रिलेटिव्ह भेटत होते. सर्वांसोबत फोटोशूट करणे शक्य नाही, तरी पण सर्वजण एकमेकांसोबत फोटोशूट करत होते. का तर ती आपल्यासाठी एक आठवण राहते. खूप वर्षातून बरेच रिलेटिव्ह भेटले होते. का तर आपण सारखं गावाला जात नाही. असे जर काही कार्यक्रम असले किंवा लग्न असलं तरच एकमेकांना भेटता येतं. इथं पण आमचं फोटोशूट चाललेलं होतं. ह्या दोन्ही पण माझ्या नाती आहे बरं का ताईंनो. एक आहे माझ्या पुतणीची मुलगी आणि दुसरी आहे माझ्या पुतण्याची मुलगी. कोळंबी भात खाऊ घाल त्याला तुझ्या इथं आल्यावर. येतो का तुला? येतो बघ, कोकणी रेसिपी येतात तिला, माशांच्या. तुमच्या दादांची जी भाषी आहे तिचा मुलगा आणि सून हे दोघं आहेत हे मुंबईला असतात. हा आहे माझा नातू, माझ्या पुतण्याचा मुलगा. खूप गोड आहे पण अजिबात तो जवळ राहत नव्हता. देतो. चार 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 आता सुनीलने चार चार. माझ्या दोन्ही जाऊबाई त्यांची वहिनी यांनी सकाळपासून नाश्तासुद्धा केलेला नव्हता. त्यामुळे दुपारची वेळ होऊन गेल्यावर त्यांना नाश्त्याला दहीवडा मी घेऊन आलेली आहे. त्यांचा चाललेला इथं नाश्ता. कोणालाही खाण्यापिण्याची अजिबात मना होती नाही. आपलं जे जेवण आहे ते ताटावरती जेवण दिलेलं होतं, तरीसुद्धा कोणालाही कशाचीच मना नव्हती. कोणीही नाश्ता करा, जेवण करा, तुम्हाला जे हवं असेल ते खा. कारण तुम्हाला मी पहिलेही सांगितले जेवणामध्ये एवढे सर्व पदार्थ होते. स्वयंपाकसुद्धा चवीला एवढा अप्रतिम होता की कशालाही नाव ठेवण्यासारखे होते नाही. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि नवरी निघालेली होती सासरी जाण्यासाठी. आमच्या भागामध्ये नवरी ज्यावेळेस जाते त्यावेळेस नवरीला वाटी लावणे असे म्हणतात. तुमच्या भागामध्ये पण नवरी वाटी लावणे असे म्हणतात का?
ज्यावेळेस नवरी सासरी जाते त्यावेळेस सर्वांच्या पाया पडते आणि सर्व जे पाहुणे मंडळी असतात ते नवरदेव आणि नवरीच्या हातामध्ये खूप सारे पैसे देतात. सर्व ज्या आहेत त्या सर्व माझ्या पुतणसुना आहेत. ज्यावेळेस नवरी सासरी जायला निघते त्यावेळेस तिच्या वहिन्या जेवढ्या काही असतील तेवढ्या तिचे पाय धुतात, साडीच्या पदराने पाय पुसून घेतात, तिला हळदी कुंकू लावतात. तिच्या म्हणजेच ववाळलेल्या ताटामध्ये नवरी पैसेसुद्धा टाकते. बऱ्याच लग्नाच्या चालीरीती वेगवेगळ्या असतात. माझा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला ताईंना तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ज्या ताई नवीन आपल्या चॅनलशी जोडल्या गेलेल्या असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.